नक्की काय प्रकरण आहे? कारण की पांडवकालीन बारो त्या ठिकाणी आहे, दर्गा आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे. काल जी पांडवकरीत बारो आणि दर्गा या ठिकाणी काल ज्याप्रमाणे काही कार्यकर्ते जमले होते त्या अनुषंगाने आज त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. सध्या तिथं परिस्थिती शांत आहे, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही. आपण काल आणि आज दोन्ही समाजाची बैठक घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना समजावून सांगितलेलं आहे. ती जी जागा आहे त्याच्या मालकीबाबत जो काही महत्त्वाचा निर्णय होईल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल. परंतु तोपर्यंत दोन्ही समाजांना शांतता राखण्याबद्दल आम्ही आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि आपणही त्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या ठिकाणी शांतता ठेवावी आणि कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा काही करू नये जेणेकरून शांततेचा भंग होतो. काल खरं तर त्या ठिकाणी मेगा प्रकरणी आले होते. नक्की काय प्रकरण घडलं कालच्या वेळेस? ती काल जी गोष्ट घडली आहे किंवा काय त्याच्याबद्दलचा तपास चालू आहे. त्यानंतर तपासानंतर पुढचं जे काही असेल ते योग्य ती पावलं उचलली जातील. खासदार मेगा प्रकरणी काय सूचना तुम्हाला दिल्या त्यावेळेस? त्यांनी पाहणी केली त्यावेळेस काय त्यांनी सूचना केल्या? नाही, त्यांनी पाहणी केलेली आहे, परंतु पोलिसांना ॲज त्याच्या काही सूचना नाही आहेत. ती जागेची मालकी ठरवावी आणि त्याच्यावर योग्य तो लवकरात लवकर जर अनधिकृत असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशा प्रकारचं त्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काल खरं तर त्या ठिकाणी त्यांनी हिंदू देवतांचा फोटो लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस तुम्ही काहीतरी मजाव केला गेला, काय नक्की ते प्रकरण होतं? त्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने ते फोटो घेऊन आला होता, परंतु आपण तो फोटो लावण्या अगोदरच तो फोटो ताब्यात घेतलेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तसा कोणताही प्रकार झालेला नाही. आपण तो फोटो त्या कार्यकर्त्याकडून योग्य वेळी ताब्यात घेतलेला होता. धन्यवाद. किती दिवस बंदोबस्त राहणार आहे? बंदोबस्त आजच्या दिवस राहील. योग्य त्या गरजेनुसार तो बंदोबस्त ठेवला जाईल.